जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देव. प्रियांनो, पुन्हा एकदा ह्या नवीन दिवसामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभू महान आहे, जिवंत आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रियांनो, आजचा उत्तम शुक्रवार आणि ह्या उत्तम शुक्रवारी देवाने पुन्हा एकदा या शास्त्र म्हणण्यासाठी तुम्हाला आणि मला या ठिकाणी एकत्र केलेलं आहे. त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि खरोखर महान असा परमेश्वर आहे. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, आज उत्तम शुक्रवार आहे आणि प्रभू ह्या उत्तम शुक्रवारी आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र राखण्यासाठी तुम्हाला सहाय्य कर, सर्वांना सहाय्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, तुझी पवित्रता माझ्या जीवनातून वाहू दे. प्रभू, तू माझ्या पापासाठी त्या क्रूसावरती केला, तू आपलं रक्त सांडलं आणि माझ्या सर्व पापांची तुम्हाला क्षमा केलेली आहे. हे देवा, आम्ही कोणाला फसवतो, कोणाच्या विरुद्ध काम करतो, लोकांवरती पकड मिळवण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रिय प्रभू येशू, तुझ्या आध्यात्मिक कृपेने, आध्यात्मिक गोष्टीने प्रिय प्रभू येशू आम्ही चालावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आणि प्रिय प्रभू येशू, घाणेरडं पॉलिटिक्स आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून टाक आणि तू जी सेवा दिलेली ती प्रामाणिकपणे करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. या सकाळच्या वेळेस प्रभू माझा ताबा तू घे. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या प्रभावी सामर्थ्याने तू चालव. प्रभू, आजचा उत्तम शुक्रवार आहे आणि त्या उत्तम शुक्रवारच्या आजच्या ह्या दिवसामध्ये प्रभू ज्या उपवास प्रार्थना आहे त्या सर्व तू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर, तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन, आमेन, आमेन. आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले, मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले, जखमी करुनी तुझला मला सर्वरे मिळाले, जखमी करुनी तुझला मला सर्वरे मिळाले, पाहुनी येशू तुझला धिक्कारले जगाने, पाहुनी येशू तुझला धिक्कारले जगाने, पावे कृपा मी आता शापच तुला मिळाले, पावे कृपा मी आता शापच तुला मिळाले, जखमी करुनी तुझला मला सर्वरे मिळाले, जखमी करुनी तुझला मला सर्वरे मिळाले. देवबाप करो, या गीताद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. पुन्हा एकदा उत्तम शुक्रवारच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. प्रियांनो, आज उत्तम शुक्रवार आहे. आता उत्तम शुक्रवार म्हणजे नेमकं काय? उत्तम शुक्रवारच का म्हणतात? आता उत्तम शुक्रवार यासाठी म्हणतात की महान प्रभू येशू ख्रिस्ताने, आमचा प्रभू, त्याने आपल्याला त्या क्रूसावरती दिलेलं आहे. त्याने आपलं बलिदान त्या क्रूसावरती केलेलं आहे आणि सर्व मानव जातीला त्यांच्या पापापासून
मुक्त केलेले आहे. सर्व मानव जातीचे संबंध जे पित्या संगती तुटलेले होते ते देवाने या ठिकाणी एकत्र केलेले आम्हाला दिसत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याच्या मध्ये आणि मानवामधला समेट घडून आणलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तामुळे आज आम्ही ह्या जगामध्ये आहोत. त्याने जर हे क्रुसावरती जर तो गेला नसता तर आमच्या ह्या ठिकाणी पापांची क्षमा झाली नसती. प्रियांनो, आज आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापाचा बलिदानाचा कोकरा तो झालेला आहे आणि तो कोकरा म्हणून त्या वधस्तंभावरती वधला गेलेला आहे. आणि प्रियांनो, त्याच्या रक्तामुळे आज आमच्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे आणि म्हणून तो उत्तम शुक्रवार त्या ठिकाणी म्हटलेला आहे. कारण संपूर्ण मानव जातीच्या पापासाठी तो त्या वधस्तंभावरती कोकरा म्हणून बलिदान झालेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी या शुक्रवारला उत्तम असं म्हटलेलं आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने मौंदे गुरुवारच्या दिवशी प्रभुभोजन घेतलं. रात्री ओलांडणाचं प्रभुभोजन घेतलं आणि त्या ठिकाणी प्रभुभोजन घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक शिष्य होता. त्या शिष्य जो यहूदा इस्करियोत होता की प्रभूला तो पकडून देणार होता. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी प्रभूला माहिती होत्या. प्रभूचं मरण कसं होणार होतं, त्याला कसं त्रास देणार होते, कसं छळणार होते, या सर्व गोष्टी प्रभूला आधीच माहिती होत्या. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला जर पाहायचं असेल तर मत्ते कृष्णवर्तमान याचा 26वा अध्याय 25वे वचन त्या ठिकाणी म्हटलंय की मग ते भोजन करीत असताना येशूने बघा 25वे वचन आम्हाला सांगतं, तेव्हा त्याला धरून देणारा यहूदा यांनी विचारले, गुरुजी मी तर नाही ना? तो त्याला म्हणाला, होय तूच. हा पहा प्रियांनो, या ठिकाणी यहूदाला त्या ठिकाणी डायरेक्ट प्रभू येशूने त्या ठिकाणी सांगितले की तूच मला धरून देणार आहे. आणि मग नंतर मत्ते कृष्णवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 30वे वचन आम्हाला 30 ते 35 वचनामध्ये त्या ठिकाणी प्रभूने भविष्य केलंय की शिष्य आपणाला सोडून जातील. आणि मग नंतर गीत गाऊन ते जैतुनाच्या डोंगरावर निघून गेले. तेव्हा येशू त्यास म्हणाला की तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडकळाल, कारण असा शास्त्रलेख आहे, मी मेंढपाळाला मारील आणि कळपातल्या मेंढरांची दानादान होईल. परंतु मी उठवल्या गेल्यानंतर तुमच्या आधी गालीला जाईन. पेत्राने त्याला उत्तर दिले, आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधी अडखळणार नाही. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. पेत्र त्याला म्हणाला, आपणा बरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही. सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले. प्रियांनो, ह्या प्रभूने केलेल्या गोष्टी आहेत. प्रभूला माहिती होतं आणि कधी कधी आमचा आत्मविश्वास आणि आम्ही खूप फाजील आत्मविश्वास त्याला म्हणतात, आम्ही बोलत असतो, परंतु प्रभूला आमच्या जीवनाविषयी सर्व गोष्टी माहिती असतात. सर्व प्रसंग त्याला माहिती असतात. आमच्या जीवनामध्ये काय घडणार आहे या सर्व गोष्टी प्रभूला आधीच माहिती असतात, कारण तो जिवंत देव आहे. आणि मग बघा, त्या ठिकाणी शिष्य आपणाला सोडून जातील, पेत्र आपणाला नाकारणार आहे, हे सर्व प्रभूला माहिती होतं. आणि मग नंतर गेशेम बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेल्यानंतर त्या ठिकाणी पहा 36 ते 46 वचनामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं की गेशेम बागेमध्ये येशू गेल्यानंतर मग नंतर तो येशू शिष्यांबरोबर गेशेम नावाच्या ठिकाणी आला आणि त्यास म्हणाला, मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत तेथे बसा. मग त्याने पेत्र व जब्दीचे 2 मुलगे यास बरोबर घेतले आणि तो खिन्न अति कष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यास म्हटले, माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे, तुम्ही येथे थांबा व माझ्या बरोबर जागे राहा. मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली की, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ,
तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, काय तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली की हे माझ्या बापा, मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहे असे पाहिले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यास म्हणाला, आता झोपा व विसावा घ्या. पहा, घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण पाहू. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. प्रियांनो, ह्या ठिकाणी गेशेमवागीमध्ये प्रभू प्रार्थना करावयास गेला होता, कारण जो तो प्याला पिणार होता तो सगळ्यात मोठा कष्टदायक असा प्याला होता. आणि त्या ठिकाणी तो देवाचा पुत्र असताना देखील त्याला प्रार्थनेची गरज त्या ठिकाणी भासलेली आहे. प्रियांनो, आज आम्ही त्याचे लोक आहोत, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. मला असं म्हणता येणार की आपण विश्वास ठेवणारे, जर आम्ही विश्वास ठेवणारे असतो तर प्रियांनो आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे चाललो असतो, त्याच्या सामर्थ्याने चाललो असतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये कुरापती केल्या नसत्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये मंडळीमध्ये फूट पाडली नसती, आम्ही आमच्या जीवनामध्ये खोटं बोललो नसतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये उडवाउडीचे उत्तर दिले नसते. खरा ख्रिस्त असतात प्रियांनो आमच्या जीवनामध्ये. जर खरा ख्रिस्त आहे तर आम्ही त्याच्या इच्छेने, त्याच्या वचनाने, त्याच्या आज्ञेनुसार आम्ही चाललो असतो. आमचं जे अंतकरण कठीण अंतकरण आहे, फक्त नावाची आम्ही त्या ठिकाणी सेवा करत आहोत. प्रियांनो, आम्ही फक्त त्या ठिकाणी देवाची वचनाची सेवा करत असताना प्रियांनो आम्ही शुद्ध आणि पवित्र राहायला पाहिजे, कारण आमच्या प्रभूने खूप मोठा प्याला आमच्यासाठी पेलेला आहे. त्याला जो काही त्रास होणार होता, त्याला ज्या व्याधीतून जाणार होतो, तो त्या ठिकाणी कष्टी झाला आणि पित्याजवळ हाक मारून म्हणत आहे की हे बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे. प्रियांनो, ह्या ठिकाणी प्रभू स्पष्टपणे म्हणाला, माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि खरोखर प्रियांनो, ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तने देवाच्या इच्छेला महत्व दिलेलं आहे, पित्याच्या इच्छेला महत्व दिलेलं आहे. स्वतःची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करून घेतली नाही. पुन्हा त्यांनी तशीच तीनदा जाऊन प्रार्थना केली. आणि पहा, ह्या ठिकाणी शिष्य जेव्हा प्रभू प्रार्थना करत होते तेव्हा शिष्य झोपी जात होते. प्रभू प्रार्थना करत होता, शिष्य झोपी जात होते. प्रियांनो, तशीच परिस्थिती आज मंडळांमध्ये आहे. प्रार्थना करतात पाळक लोक, देवाचे दासदासी, आणि मंडळी झोपलेली असते. ही सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला मंडळात दिसते. आणि मग त्याचा अभाव, त्याचे दुष्परिणाम मंडळांमध्ये दिसतात की आमची सोबत प्रभूच्या बरोबर नाही, आमचं धार्मिक जीवन प्रभू बरोबर एकरूप नाही. कारण जर आमच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही, जर आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन नाही, तर प्रियांनो आम्ही प्रभूच्या जवळ जाऊ शकत नाही. प्रियांनो, कधी असे काही प्रसंग येतात की त्या प्रसंगामध्ये आम्हाला प्रार्थना सुचत नाही. आणि तीच परिस्थिती या शिष्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी झाली. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं, त्या रात्री हे शिष्यांच्या डोळ्यावरती झोप येत होती. त्यांना काही सुचत नव्हतं काय करावं काय नाही. आणि मग नंतर तीनदा प्रार्थना केल्यानंतर आणि मग त्या ठिकाणी प्रभू म्हणतो की 41व्या वचनामध्ये, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. प्रियांनो, आज आम्हाला परीक्षेत पडू नये म्हणून आम्हाला प्रार्थनेत राहायला पाहिजे.
प्रार्थना ही आमच्या जीवनामध्ये महत्वाची आहे. प्रार्थनेशिवाय आम्ही जगू शकत नाही. आणि प्रियानो, जर आम्ही खरे देवाचे लोक आहोत तर पहिल्या वाईट गोष्टी आमच्या जीवनातून काढला पाहिजे. एकमेकांचा द्वेष आमच्या जीवनामधून काढला पाहिजे. एकमेकांच्या विरुद्ध बोलणं आमच्या जीवनामधून काढलं पाहिजे. कारण आमचा पिता प्रभू येशू ख्रिस्त हा पवित्र आहे. देव पवित्र आहे आणि आम्ही देखील पवित्र राहायला पाहिजे. आमचं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र ठेवलं पाहिजे. सैतानी स्वभाव आमच्या जीवनातून आम्ही काढून टाकला पाहिजे. नाही तर फक्त मुखाने आम्ही देवाची सेवा करतो, वरवर लोकांना दाखवण्यासाठी आम्ही चांगल्या गोष्टी करतो आणि प्रभूने शिकवलेल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये नसतात. आणि म्हणून आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून आम्हाला प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे. आणि मग नंतर आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं की 47 ते 56 वचनामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी अटक झालेली दिसते. आणि मग पहा, त्या ठिकाणी बघा एक महत्वाचा प्रसंग आम्हाला त्या ठिकाणी दिसतं की तो बोलत आहे. इतक्यात पहा, 12 एक जो यहूदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील यांच्याकडून तरवारी सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणाऱ्याने त्यास अशी खून सांगून ठेवली होती की मी ज्याचे चुंबन घेईल तोच आहे, त्याला धरा. आणि हा धरून देणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जवळचा शिष्य होता, यहूदा इस्करियोत. बघा, त्याने प्रभूचा विश्वासघात त्या ठिकाणी केलेला आहे. मग येशूने त्याला म्हटले, गड्या, ज्याकरिता आलास ते कर. तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. मग पहा, येशू बरोबर जे होते त्यातील एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकांच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझी तलवार परत जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्वजण तलवारीने नाश पावतील. तुला असे वाटते की काय मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या 12 सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही का? मग पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे. हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे. त्याच वेळेस येशू लोकसमुदायास म्हणाले, एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरावयास तुम्ही तरवारी सोटे घेऊन बाहेर आला काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे तेव्हा तुम्ही मला धरले नाही, पण संदेष्टांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे. तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. पहा, सर्व पवित्र शास्त्रामध्ये प्रभूच्या विषयी जे लिहून ठेवलं होतं त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आम्हाला दिसतात. त्या ठिकाणी पहा, जर आम्ही ज्या व्यक्तीचा कान कापला त्या कान कापलेल्या व्यक्तीचा प्रभूने त्या ठिकाणी कान पुन्हा चिटकवलेला आम्हाला दिसतो. एवढं सामर्थ्य आमच्या प्रभूमध्ये होतं. तरी लोकांचं मन त्या ठिकाणी बदललं नव्हतं, कारण प्रभूला सर्व मानव जातीच्या पापासाठी त्या क्रूसावरती जाणं हे महत्वाचं होतं. प्रियानो, तो जर त्या क्रूसावरती जर गेला नसता तर आज आमच्या जीवनामध्ये भयानक पाप असते, भयानक शांती असते, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं नसतं. प्रभूमध्ये सामर्थ्य नव्हतं का? होतं. देवदूत त्याची सेवा करत होते, देवदूत त्याच्या सेवेस हजर राहत होते. तर प्रियानो पहा, त्याने फक्त एक शब्द त्या ठिकाणी पुकारला असता तर स्वर्गातील हजारो देवदूत त्या ठिकाणी येऊन त्याचं संरक्षण केलं असतं. पण नाही प्रियानो, तो पित्याच्या इच्छेने आला होता. पित्याने जी कामगिरी सोपवली ती त्या ठिकाणी पूर्णपणे पार पाडत होता. संदेष्टांनी जे भविष्य वचन केलेले होते शास्त्रामध्ये ते त्या ठिकाणी पूर्ण झालेले आम्हाला दिसतं. आणि मग पहा, ह्या ठिकाणी मुख्य याजकापुढे येशूची चौकशी होते. मग नंतर पेत्र येशूला नाकार देतो आणि मग नंतर रोमी सुभेदार पिला त्याच्या समोर येशूला नेतात आणि मग नंतर येशूची चौकशी
पहा पुन्हा एकदा सुभेदाराच्या पुढे होते, पिलाताच्या पुढे. आणि मग नंतर आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं की 27 वचनापासून आम्हाला त्या ठिकाणी दिसतं की नंतर येशूला वधस्तंभावरती खिळतात. आता बघा, प्रभूला त्या ठिकाणी 39 फटके मारण्यात आलेले आहे. त्याला काट्याचा मुकुट घातलेला आहे. प्रियांनो, त्याचे जे फटके होते ते भयानक असे होते. त्याचा एक एक फटका आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. त्याच्या शरीरावर कोणती जागा नव्हती की ती त्या ठिकाणी जखमेने भरलेली असेल. तुमच्या आणि माझ्यासाठी त्या प्रभूने खूप यातना सहन केलेल्या दिसतात. प्रियांनो, आज आम्हाला अंगाला सुई टुचली तर आम्हाला खूप वेदना होतात. आमच्या प्रभूने 39 फटके त्या ठिकाणी खाल्लेले आहेत. आता बरं, त्या ठिकाणी ते फटके मारण्याचं जे साधन होतं ते आम्हाला त्या ठिकाणी दिसतं की त्याला वाद्या होत्या. त्या वाद्याला पुढे असे कोण होते, धारधार कोण लावलेले होते. आणि ते ज्यावेळेस शरीरावरती फटका मारत असे ते शरीरामध्ये घुसत असं आणि त्याच्या बरोबर मांस आणि रक्त बाहेर येत असे. प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूला जे बसलेले फटके ते आम्हाला आठवले पाहिजे. कारण त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, आम्हाला जीवन मिळालेलं आहे, आम्हाला त्या पापाच्या गुलामगिरीतून प्रभूने बाहेर काढलेलं आहे. तर आज ज्या मंडळ्या आहेत, प्रभूच्या मंडळ्या आहेत, तर त्याच्या रक्ताला जागे राहत आहेत का? प्रभूच्या विश्वासामध्ये आहेत का? हे आम्ही पाहायला पाहिजे. प्रियांनो, बघा, आणि मग त्या प्रभूचे त्या ठिकाणी पहा, त्याला त्या ठिकाणी काय केलेलं आहे, क्रूसावरती नेण्यात आलेलं आहे. प्रभूची त्या ठिकाणी थट्टा केलेली आम्हाला दिसते. त्याच्यावर थुंकले, त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घातला आणि ह्या सर्व गोष्टी घडत असताना तो शांत होता. त्या ठिकाणी त्याने सर्व काही सहन करत होता ते केवळ पित्याच्या आज्ञेमुळे. तो निर्दोष होता. त्याच्यावर खोटे आरोप ठेवण्यात आले होते आणि आजही देवाच्या दासदासींवरती खोटे आरोप ठेवून त्यांच्यावरती छळ करत आहे. तर प्रियानं, वाईट मानायचं त्या ठिकाणी काही कारण नाही. कारण देवाच्या लोकांना अशाच त्रासातून जावं लागणार आहे. कारण जर आम्ही देवाचं काम करत आहोत तर कोणी आम्हाला जगामध्ये पारितोषिक देणार नाही. कारण जगामध्ये जग हे सर्व सैतानाने भरलेलं आहे, सैतानाच्या स्वाधीन झालेलं आहे. परंतु या जगाला वाचवण्यासाठी पित्याने तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवले. तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. सैतानाची कोणतीच योजना ह्या ठिकाणी पित्याने सफल होऊ दिली नाही, प्रभूने सफल होऊ दिली नाही. कारण त्यांना माहित होतं, जर मी क्रूसावरती गेलो नाही तर मानव जातीचे पापांची क्षमा कधीच होऊ शकत नाही. कारण त्या ठिकाणी कोणत्या कोकऱ्याचं, कोणत्या वासराचं, कोणत्या पशुचं रक्त लागणार नव्हतं, तर मनुष्याचंच रक्त, जो पवित्र मनुष्य आहे त्याच रक्त मनुष्याच्या पापांसाठी त्या ठिकाणी बलिदान करावं लागणार. आणि ते रक्त दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही तर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा. तो तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरचा बलिदानाचा कोकरा झालेला आहे. आणि प्रियांनो, पहा, त्या ठिकाणी प्रभूला त्या वधस्तंभावरती खेळलेला आम्हाला दिसतंय. आणि मग या ठिकाणी तो उत्तम शुक्रवार भर दुपारच्या प्रहारामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. आणि मग या सर्व वधस्तंभावरती असताना प्रभूने जे 7 शब्द बोललेले आहे ते खूप महान शब्द बोललेले आहे. आता या सर्व गोष्टीमध्ये पहा,
प्रभू येशू ख्रिस्ताने जो पहिला शब्द बोललेला आहे तो क्षमेचा उद्गार आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. लूका सुवर्तमान याचा 23वा अध्याय 34 वचनामध्ये आम्हाला दिसतं. प्रियांनो, प्रभूंनी जसं शिकवलं तसं त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी करतो का? आम्ही एकमेकांना क्षमा करतो का? जर आमच्या जीवनामध्ये क्षमेचं अंतःकरण नाही तर आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जाता येणार नाही. प्रियांनो, जर आम्ही एकमेकांना क्षमा करू शकत नाही तर देवबाप देखील आम्हाला क्षमा करणार नाही, असा शास्त्रलेख आहे. म्हणून आम्हाला या ठिकाणी प्रभूला ज्या ज्या लोकांनी छळलं, ज्या ज्या लोकांनी त्रास दिला, ज्या लोकांनी फटके मारले, यांच्याबद्दल त्या ठिकाणी त्या क्रूसावरती तो ह्या लोकांच्या बद्दल तो पित्याजवळ क्षमा मागत आहे, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आज प्रियांनो, आज या पहिल्या शब्दामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे की आज आम्ही देखील मंडळामध्ये असणारे लोक या प्रभूने एवढी मोठी बलिदान केलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे, तरी पण आम्ही त्या रक्ताची जाणीव ठेवत नाही. आज आमच्या जीवनामध्ये भयानक पाप आहे. भयानक पाप करून आम्ही त्या प्रभूला छळत आहोत. आमच्या जीवनामध्ये द्वेष आहे, आमच्या जीवनामध्ये निंदा आहे, आमच्या जीवनामध्ये व्यभिचार आहे, आमच्या जीवनामध्ये खोटं बोलतो, आमच्या जीवनामध्ये तिरस्कार आहे, आमच्या जीवनामध्ये फुटी पाडण्याचा स्वभाव आहे, आमच्या जीवनामध्ये आम्ही अधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळत नाहीत. आम्ही आमच्या मनाने काम करतो. प्रियानो, ह्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये दिसते, ती म्हणजे की त्याने पित्याची आज्ञा त्या ठिकाणी पूर्णपणे पाळलेली आहे. पित्याच्या पूर्णपणे अधीन होता. आज आम्ही आमच्या अधिकाऱ्यांच्या अधीन आहोत का? ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही तपासली पाहिजे. आमच्या देवाच्या आम्ही अधीन आहोत का? ही गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये तपासली पाहिजे. पहा, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी पित्याला म्हणाला की हे बापा, यांना क्षमा कर, हे काय करतात हे त्यांना समजत नाहीये. त्यांचे डोळे, त्यांचे अंतःकरण त्या ठिकाणी बधीर झालेलं होतं आणि तेच अंतःकरण आज मंडळांमध्ये देखील बधीर झालेलं आहे, पापी स्वभावाने बधीर झालेलं आहे. प्रभूने त्याचं महान रक्त त्या ठिकाणी सांडलं, तरी प्रियानो त्या रक्ताची किदीर ह्या मंडळीच्या लोकांना नाहीये. पापामध्ये जीवन जगत आहे आणि त्याचा परिणाम आज मंडळांमध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नाही, पवित्र आत्म्याचं संजीवन नाहीये. फक्त चर्च मध्ये आल्यावर हालेलुया हालेलुया करायचं आणि जेव्हा ख्रिस्ताची घोषणा करण्याचं आमच्यावरती वेळ येते त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताची घोषणा करू शकत नाही. आम्ही उघडरित्या ख्रिस्ताचा स्वीकार करू शकत नाही. प्रियानो, आज हे आमच्या सर्व गोष्टींमुळे पित्याला, प्रभूला किती त्रास होतो. त्याने त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींबद्दल त्याच्यावरती ज्या लोकांनी त्याला त्रास दिला, छळ केला, त्या लोकांच्या बद्दल त्या ठिकाणी क्षमा मागितली की प्रभू त्यांना क्षमा कर. आणि त्यांनी जसं शिकवलं त्या ठिकाणी त्याने पूर्ण केलेलं आम्हाला दिसतंय. आणि मग नंतर दुसरा शब्द आम्हाला त्या ठिकाणी दिसतो की पारणाचा उद्गार. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो की तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. लूका सुवर्तमानाचा 23वा अध्याय 43वा वचन. प्रियानो, या ठिकाणी दुसरा शब्द त्या क्रूसावरती असताना
आम्हाला त्या ठिकाणी दिसतं, तेथील परिस्थिती आम्हाला दिसतं की 2 चोर त्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेले होते आणि हे 2 चोर त्या ठिकाणी, त्याच्यापैकी एक चोर होता, तो चोर म्हणत होता की तू जर देवाचा पुत्र आहेस तर तुझी सुटका कर आणि आमची सुटका कर. प्रियानो, या ठिकाणी आणि एक जण म्हटला की तुमच्या राजवैभवाने तुम्ही याल त्यावेळेस तुम्ही माझी आठवण करा. आता ह्या ठिकाणी आम्हाला 2 वेगवेगळे स्वभाव आम्हाला दिसतात. ते स्वभाव म्हणजे एकाच्या जीवनामध्ये पश्चाताप नाहीये आणि एकाच्या जीवनामध्ये पश्चाताप आम्हाला दिसतो. आता हे दोन्ही अट्टल गुन्हेगार होते, दोन्ही चोर होते, परंतु जो चोर होता पहिला तो चोरच राहिला. त्यांनी पश्चाताप केला नाही. त्याने प्रभूला त्या ठिकाणी आवाहन केलं आणि तो म्हटला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर तू सोड आणि आम्हालाही सोड. त्याला पश्चाताप हा त्याच्या जीवनामध्ये नव्हताच. परंतु दुसरा चोर होता, त्याच्या जीवनामध्ये त्यांनी पश्चाताप केला, त्यांनी कबुली दिली आणि प्रभूला त्यांनी ओळखलं आणि स्वतःचं जीवन त्या ठिकाणी त्या क्रूसावरती पूर्णपणे सोपवलं. हे आम्हाला दिसतं त्या ठिकाणी. आणि तो पूर्णपणे म्हणतो की तुमच्या राजवैभवाने तुम्ही याल त्यावेळेस तुम्ही माझी आठवण करा. त्याने विश्वास प्रभूवरती ठेवला आणि प्रभूने त्याला त्याच ठिकाणी अभिवचन दिलं की मी तुला खची सांगतो की तू आज मजबर सुख लोकात असशील. तारण देणं, पापाचा क्षमेचा अधिकार फक्त या भूतलावरती फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. हे आम्हाला या ठिकाणी दिसतं. त्याच्या सर्व पापांची क्षमा करून त्या ठिकाणी त्याला तारणाचा अनुभव त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि मग तिसरा शब्द आम्हाला त्या ठिकाणी दिसतो, तो म्हणजे ममतेचा उद्गार. योहान कृष्णवर्तमानाचा 25वा अध्याय 19वा अध्याय 25-26 वचन आम्हाला पाहायला मिळतात. बाई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्यास म्हटले की पहा ही तुझी आहे. योहान कृष्णवर्तमानाचा 19वा अध्याय आणि 25-26 वचनामध्ये आम्हाला दिसतं ममतेचा उद्गार. प्रियांनो, तो त्या वधस्तंभावरती असताना त्याने आपल्या आईची त्या ठिकाणी काळजी केलेली आम्हाला दिसते. आज जगातले जे लेकरं आहेत, लहानपणापासून आई वडील आपल्या लेकरांना वाढवतात, कष्ट घेतात त्यांच्यासाठी आणि मोठं झाल्यानंतर ते लेकरं आई वडिलांकडे लक्ष देत नाही. याचं कारण हेच आहे की त्या आई वडिलांनी आपल्या आई वडिलांची काळजी घेतलेली नसते. त्यांना प्रभूचं शिक्षण मिळालेलं नसतं. ते देवाच्या प्रार्थनेमध्ये वाढले नसतं. देवाचं भय त्यांच्या जीवनामध्ये नसतं. परंतु ह्या ठिकाणी उलटरित्या आम्हाला या ठिकाणी दिसतं की प्रभू त्या वधस्तंभावरती होता आणि त्याला त्याच्या आईची जी जबाबदारी आहे ती आपला प्रिय जो जवळचा शिष्य योहान होता त्याच्यावरती ती जबाबदारी त्यांनी सोपवलेली आहे. मृत्यूशी झुंज देत असताना त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की त्याने आपल्या आईची काळजी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आज आम्हाला दिसतंय जगामध्ये की परिस्थिती खूप भयानक आहे. प्रभूने जर आपल्या आईची काळजी त्या ठिकाणी घेतली तर आम्हाला देखील आमच्या आई वडिलांची काळजी घ्यायची. जर आम्ही आमच्या आई वडिलांची जर काळजी घेतली नाही तर तो प्याला आमच्यासाठी पुढं भरून ठेवलेला आहे. आमचे लेकरं देखील आमची काळजी घेणार नाही. तर या शब्दावरून आम्हाला दिसतं की ममतेचा उद्गार आम्हाला तो दिसतो.
आणि मग नंतर चौथा शब्द तो बोललेला आहे, दुःखाचा उद्गार, येलोय येलोय लमा सबक्तनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आता ह्या ठिकाणी सर्व जगाचं पाप प्रभूने आपल्या स्वतःवरती घेतलं होतं. इतकं भयंकर पाप होतं की त्या ठिकाणी पित्याने देखील प्रभू पासून तोंड बाजूला केलेला आहे. भयानक पाप होत आणि प्रभू म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. कारण जगाचं सर्व मानव जातीचं पाप इतकं भयानक आहे. ते भयानक पाप त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या त्या क्रूसावरती घेऊन जात होता आणि पित्याने त्याच्यापासून तोंड फिरवून घेतलं होतं. म्हणून हे शब्द प्रभूने त्या ठिकाणी बोललेले आहे. आणि मग पाचवा शब्द जो बोललेला होता तो क्लेशाचा उद्गार, मला तहान लागली आहे. आता मला तहान लागली आहे, आता ह्या ठिकाणी त्याला खरोखरच तहान लागली असं नाही, तर सर्व शास्त्रलेख सर्व भविष्यवाण्या पूर्ण व्हावे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी शब्द बोलला की मला तहान लागली आहे. त्याने वचनाचा आदर केलेला आहे. देवाची योजना त्या ठिकाणी पूर्ण केली झालेली आहे आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून तो बोललेला आहे की मला तहान लागलेली आहे. योहान सुवर्तमानाचा 19 अध्याय 28 वचनामध्ये आम्हाला दिसतंय. आणि मग नंतर 6वा शब्द त्यांनी त्या आपल्या मुखातून बोललेला आहे, तो विजयाचा उद्गार, येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले. योहान सुवर्तमानाचा 19 अध्याय 30 वचन. पित्याने दिलेली जबाबदारी त्याने पूर्णपणे पार पाडली. सर्व भविष्यलेख पूर्ण झाले. त्याच्या दुःख सहनाची त्या ठिकाणी पूर्णता आम्हाला दिसते व आपल्या पापांचा शेवट या ठिकाणी आम्हाला दिसतो आणि सैतानाच्या सामर्थ्याचा नाश या ठिकाणी पूर्णपणे झालेला दिसतो. आणि मग नंतर 7वा शब्द त्या ठिकाणी बोललेला आहे, तो म्हणजे समाधानाचा उद्गार की हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो असे बोलून त्याने प्राण सोडला. लूका सुवर्तमान याचा 23 अध्याय 46 वचन आम्हाला त्या ठिकाणी दिसतं की हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो असे बोलून त्याने प्राण सोडला. प्रियांनो, त्याचा आत्मा त्याने पित्याच्या हाती सोपून दिलेला आहे. यावरून दिसतं की तो खरोखर देवाचा पुत्र होता. आणि प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या पापासाठी तो वधस्तंभावरती गेला, यासाठी की आमच्या सर्व पापांची क्षमा त्या ठिकाणी झालेली दिसते. प्रियांनो, आज जरी आम्हाला जर लाज वाटत असेल आमच्या जीवनामध्ये, तर प्रियांनो, या पापापासून आम्ही दूर राहायला पाहिजे. तुम्ही आम्ही कोणी नसताना आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त याने तुमच्या आणि माझ्या या घाणेरड्या पापासाठी त्या वधस्तंभावरती आपला प्राण दिला, रक्त सांडलं. प्रियांनो, आम्ही जाग झालं पाहिजे. अजूनही आम्ही झोपेत आहोत, अजूनही आम्ही पापामध्ये जीवन जगत आहोत, अजूनही आम्ही पापामध्ये राहत आहोत, अजूनही आम्हाला पापाची आवड आहे, अजूनही आम्हाला व्यभिचाराची आवड आहे, अजूनही आम्हाला वाईट गोष्टी पाहण्याची आवड आहे, अजूनही आमच्या जीवनामध्ये अनैतिक संबंध आहे, विवाहबाह्य संबंध आहेत, अजूनही आमच्या जीवनामध्ये चोऱ्या, लवाड्या, भ्रष्टाचार आहे, अनेक अनैतिक प्रकार आहेत, द्वेष आहे, निंदा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असलेल्या आहेत. आणि प्रियांनो, तरी आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणत आहोत. त्या ठिकाणी लाज वाटायला पाहिजे आम्हाला. या दिवसामध्ये प्रभूने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती बलिदान दिलेलं आहे. प्रभू पितेच्या आज्ञेत राहून त्यांनी सर्व गोष्टी शास्त्रातील वचनाप्रमाणे त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आम्हाला दिसतात. प्रियांनो, त्यांनी मरण देखील पित्याच्या हाती त्यांनी आत्मा सोपवलेला आहे.
आणि आपला प्राण सोडलाय त्या ठिकाणी. म्हणजे मृत्यू आणि मरण हे देखील त्याच्या हातामध्ये होतं. त्यांनी जीव स्वतःहून दिला आणि पित्याच्या हातामध्ये त्याचा आत्मा सोपवलेला आहे. ही महत्वाची गोष्ट आम्हाला प्रभूच्या जीवनामध्ये दिसते. यावरून प्रियांनो आम्हाला त्या ठिकाणी दिसतं की तो देवाचा पुत्र आहे आणि आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून आमचं ख्रिस्ती जीवन आम्ही जगलं पाहिजे. देवबाप करो या छोट्याशा वचनद्वारे, या 7 शब्दांद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. प्रियांनो, ह्या ठिकाणी सर्व मी तुम्हाला विस्तृत सांगितलं नाही, कारण आपल्याला वेळ पुरणार नाही. ते सगळं तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये सांगितलंय. परंतु तुम्ही आज चर्चमध्ये जाल, सहभागिता घ्याल, त्या ठिकाणी विस्तृतपणे तुम्हाला या 7 शब्दांवरती देवाची दास तुम्हाला त्या वचनातून सांगणार आहे. तर प्रियांनो, आपली तत्पूर्वीच आपण तयारी करा, स्वतःला तयार करा, आत्मपरीक्षण करा आणि देवाच्या राज्याचा अनुभव घ्या. ख्रिस्त तर 2000 वर्षापूर्वी त्या क्रूसावरती गेला होता, परंतु प्रियांनो आज आम्ही तो गेला, त्यांनी एकदाच आमच्यासाठी रक्त सांडलं, एकदाच तो क्रूसावरती गेला, तो मेला, पुन्हा उठला, स्वर्गामध्ये गेला आणि तो आज त्याच्या मंडळीला घ्यायला येणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला तयार राहिलं पाहिजे. प्रिया, आज मंडळी पुन्हा आणि पुन्हा त्या प्रभूला क्रूसावरती ठोकण्यासाठी, पुन्हा आणि पुन्हा पाप करून त्याला ठोकण्यासाठी ती प्रवृत्त करत आहे. प्रियांनो, पापी स्वभाव सोडून द्या आणि चांगलं जीवन जगण्यासाठी, प्रभूच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी तुम्ही झटा. देवबाप सर्वांना आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आज ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित केलेली आहे. प्रिय प्रभू येशू, आज या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, जे देवाचे दास तुझ्या वचनातून बोलणार आहे त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याद्वारे प्रिय प्रभू येशू तू त्यांची पकड घे आणि तुझे मान अद्भुत तुझ्या मंडळीमध्ये होऊ दे. ओ पित्या परमेश्वरा, प्रत्येकाचं जीवन बदलल्या जाऊ दे, पापी स्वभाव बदलल्या जाऊ दे. प्रिय प्रभू, अद्याप आम्ही प्रभूला अंतःकरण दिलेलं नाही, तर प्रियांनो आज संधी दिलेली आहे की आम्ही आमचं अंतःकरण त्या प्रभूला द्यावं. सर्व वाईट गोष्टी आमच्या जीवनातून काढून टाकल्या जाव्या आणि त्या प्रभूचं बलिदान व्यर्थ न जाता आज मंडळी तारली जावी, ही आपण प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे. होय पित्या परमेश्वर, आज आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करत आहोत. आमचा तू स्वीकार कर, आमचं जीवन तू पवित्र कर. या सकाळच्या समय प्रभू मी तुला आवाहन करत आहे, ह्या मंडळीच्या पापांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे. प्रभू, आज आमच्या पापांमुळे आम्ही भयानक आजारांमध्ये आहोत, पीडांमध्ये आहोत, संकटामध्ये आहोत, प्रॉब्लेम मध्ये आहोत, आजारामध्ये आहोत. हे केवळ आजार आमच्या जीवनामध्ये पापामुळे आहे. प्रभू, ते पाप आमच्या जीवनातून तू काढ आणि तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. तुझ्या रक्तामध्ये तू आम्हाला तुझं गौरव. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणावर समर्पित. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर, सर्वांचा प्रवास तू आशीर्वादित कर, येणं जाणं आशीर्वादित कर आणि तुझं गौरव प्रत्येकाच्या कामामध्ये तू सांग. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणत आहे, आम्ही. प्रियांनो, आपल्या कोणाला जर प्रार्थनेची गरज असेल तर आपण 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करू शकतात. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आमेन.